नमस्कार. आजच्याला मस्त अशी माझी मोडाच्या हुलग्याचं कालवण बनवायची तयारी चालली आहे. 2 दिवस झाले मी भिजाय घातलं होतं. रात्रीचं भिजाय घातलं आणि सकाळचं बांधून ठेवलं. सकाळी पण चांगलं मोड आल्यात. हे मोड म्हणजे 2 दिवस बांधल्यावर चांगलं येतात. तिसऱ्या दिवशी मोड असं चळचळीत येतात. आता ताटलीत घेऊन मस्त असं धुवून घेणार आहे. तरी पाण्यात थोडस शितोडा द्यायला लागतो सारखा. तर मी मेंढरा आल्या आल्या शितोडा दिला होता जरा पाण्याचा. कसं आहे दिवसभर मेंढरा का जायला लागतंय आणि मग काय बनवायचं म्हणलं की असं संध्याकाळच बनवायला आम्हाला वेळ भेटतोय. सकाळचं मग त्यांना मेंढराचं काम उरकून मेंढराचं खाया बघायला जायला लागतंय चारा पाणी मिडियाला. आणि मग तिकून आल्याच्या नंतर जेवायचं ना मेंढरा हलवायची. माझं बी धुणं पाणी सरपान काय स्वयंपाक हेच चालतंय सकाळचं. मग काय काय आपला करायचा स्वयंपाक. 2 पाण्याने चांगलं धुवून घेतलं आणि जरा पाणी ओतून ठेवलंय. आता त्याच्यात कांदा चिरून घेते. कांदा एक बारीक घेतलाय मी असा, लय मोठा पण नाही. आणि एक चुलीत भाजाय ठेवला होता. चहा पाणी झाला आणि दुसरं काम उरकस्तवर भाजाय ठेवला होता चुलीत. तर मस्तच भाजलाय तो. आता या भांड्यात बनवणार आहे मातीच्या. तर पहिल्यांदा मी वापलायला घालून घेणार आहे आणि वाटस्तवर मस्त असं त्याला हळद मीठ टाकून शिजून देणार आहे. एक पळी तेल टाकले. आता आहे ना एक चिमूटभर मी हिंग टाकून घेते त्याच्यात. हिंग तडतडला की कांदा टाकते चिरलेला. आता या हळदीतला चमचा आहे, अर्धा चमचा हळद आहे ती टाकली. ही हळद म्हणजे आपली घरची दळलेली आहे. आता हुलगं टाकून घेते. 2-3 पाण्याने धुवून घेतलं आणि परत पाणी ओतून ठेवलं होतं त्याच्यात. त्याला मोड आले म्हणले ह्याला म्हणजे कवच निराळे असते. जीवनसत्व असतं त्याच्यात हा ना. मोडाच्यात. आणि कधी बी कोणतं कडधान्य असलं ना मोडातच खावा. भिजाय घातलं की त्याला मोडात येऊन दिलेलं चांगलं लागतं. आता हे मीठ टाकून घेते. मीठ म्हणजे मी सगळं चवी प्रमाण असेल मीठ टाकून घेतलं या. मीठ टाकल्याच्या नंतर आता पाणी सुटल त्याला. आता त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि अधून मधून 1-2-4 वेळा मी हलवून पण घेणार आहे. तवर इकडं वाटणाची तयारी करून घेणार आहे. भाकरी करायची असते. हा लागतंय ना. आता वाटायला घेतलंय. एवढं खोबरं घेतलं ते आलं शेंगदाणं आणि लसूण. गावठी लसूण त्याची टरपाला राहिल्या त्या अजून एखादं सोलायला यायला लई टाइम लागतोय बारक्याला. मग असं चोळून घेतलंय मी. वास कसला भारी येतोय त्याचा. सागरला आणि दादाला दोघांना एक व्हिडिओ लावून दिला आणि ते तिकडे बघते ते दोघ जण गुमातले ते नाही. सागर आलाच झालं लगेच पुढं. हा आता ते बघा नादावल्या बघितच नाही आम्हाला काहीतरी करमणूक लावून द्या. मग दिलंय त्यांना लावून तिकडं आणि बघते ते दोघ जण दादा आणि सागर. लसूण भारी आहे ना बाना. हा आहे ना गावठी बारीक कुठे झाले. आता एवढं आलंय घेतलंय.
आता दिवसभर पण लय ऊन लागते या. लय पाणी तर किती पितोय आपण हं? पाणी बी पितोय पार 5 वाजते ना 5 तेव्हाच ऊन खाली होत. हा ना. आता तर म्हणजे हे एकदम एप्रिल मे म्हणजे एकदम कडक उन्हाळा. 2 महिना म्हणजे आता एकदम लय ऊन लागणार हं? लय तापमान. लय तापमान. मस्त असं पाणी सुटलं या फुलग्याला, कारण मीठ हळद टाकल्यामुळं. आणि मग ते पाण्याने आता शिजवून घेणार आहे चांगलं ते. आज मला बाजायचं होतं शेंगदाण्याला माहिती नव्हतं मागस आधीच बाजाय पाहिजे होता. शेंगदाणा आता बाजून घेते आधी. मुलग्याच्या कालवणाला जास्त बी शेंगदाणा नाही घालायचं, आणि नाही घातलं तरी चालतं. कोंबड्या काय आज दालक्यात नाही गेल्या का बानाय बसल्या तर नव. किंवा ते आता आपला उजेड दिसतो ना इकडं, त्यांना असं वाटतं की अजून रात्र झाली नाही. चांगलं गवळ गवळ शेंगदाणा मी बाजून घेतलंय. आता पहिल्यांदा शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेणार आहे. आता एक कूट घेतला बनवून. आता एक कांदा आणि खोबरं वाटून घेणार आहे. खोबरं कच्चच येतं, भाजलं नाही, सुका खोबरा आहे ह्यो. आणि ह्यो कांदा भाजून घेतलाय. फुलग्याचं कालवान, कारल्याचं कालवान, हे म्हणजे आपल्या आरोग्यात चांगले आहे नाही. मग काय, पुन्हा भाजी मेथीची. भाजी तर सगळ्यात चांगल्या असतात, पालेभाज्या. तेच ना, पालक भाजी, मेथीची भाजी, तांदूळ घ्यायची तर लय भारी हं. हा. कोकणातला चवळा मठ म्हणते तिकडे नाही का? मला मेथीची भाजी जास्त आवडते. आता एक चमच्याभर कारयाला घेते. ते कारयाला मी भाजून ठेवलेलं येतं. चांगलं ते बारीक वाटून घेणार आहे आता ह्याच्यात. मस्त असं आता वाटून घेतलं. बिन पाणी टाकता वाटलंय. झालं पाट्याचं काम. पाट्याचं झालं काम की होला माता बाबा. हो ना, झालं काम की होला. माझा बोल पण आहे ना. आहे ना. काय त्याच्यात आता काय केलंय मी, तांब्याभर पाणी ठेवलंय गरम. पाण्याला बी आता आले काय. आले 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 का? तो का उकळीवर वर येते उकळी. नवीनच आयडिया काय काढली तू? नाही म्हणजे मग पाणी काय होतं ते लागतंयच ना मला. त्यात बी पाणी सुटलं चांगलं. आत पाणी ठेवल्यामुळे त्याचं ते नेमकं पाजर त्याच्यात उतारला. पूर्वीच्या म्हणजे आपल्या पूर्वजांचं, पूर्वीच्या लोकांचं हुलग आणि हुलग्याचं माडग म्हणजे औषध, म्हणजे डॉक्टर नाही का त्यांचा. आणि मग माडग बी ह्याच्यातच बनवायचं त्यांनी ना त्या भांड्यात. ते मडक्यात बनवायचं नाही का थोडं. तेच ना मग. माडग लय भारी लागतं बनाय. लागतं एकाशी बनवलं पाहिजे. खरं बनवायचंय. हाय पीठ दळलेलं मागं बरंच दळलं होतं ना मी. हे परतून जे घेतलंय ना, तुम्हाला सांगते, हे जर रसा जर पेर ना असा आता तर अगदी मिठीच पाहिजे. वाज बघा रसाचा काय गोड लय भारी होते, खरपूस होते. नुसतं हळद आणि मीठ आणि कांदा. काय ते मातीच्या भांड्यात असल्यामुळं वास लय भारी होतो त्याचा. येतोय. आता तेच भांड परत वर चुलीवर ठेवून घेतलंय, फोडणी देऊन घेणार आहे. आता पहिलं तेल टाकलेल्या त्या मापाने आता पण तेल टाकणार आहे मी.
आता जिरे आणि मोहरी घेतली. कडन जरा होईल राहिले ते वाटतं. जिरे मोहरी तडतडली ही कढीपत्त्याची पानं आहेत, जरा वाळले ते आणून ठेवलेला आहे मी कागदात भरून. आणि आलं लसूण चांगलं ते आलं लसूण तळून घेतला. आता हे मसाला टाकते. 1 चमचा मसाला आहे, 1 चमचा हे गोडा मसाला आहे, आणि ते पहिला टाकला ते आपला धनगरी मसाला. आता हे टमाटा चिरून घेतलेला टाकून घेते. आता हे वाटलेलं वाटण टाकून घेते. कांदा आणि खोबरं कार्या आहेत. परत हे वाटण टाकून 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलं. आता हे शिजवून घेतलेलं हुलग आणि अगदी त्यात रसा पण मस्त असा उतारलाय. आपण जसा कडा बनवतो ना त्या कड्यासारखा. आता हे गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे, जेवढं पाहिजे तेवढं. खंगळून जरा टाकते. पाटा बी धुवून घेतलेला आहे त्यात. आणि चांगली आता उकळी काढून घेणार आहे, कारण त्याला शिजवायचं नाही काय नाही. आता उकळी फक्त काढायची आहे. का तर पहिल्यांदा मस्त असं त्याला हळदी मिठात शिजवून घेतलेले. हळद मीठ टाकून कांदा चिरून कोथिंबीर बी चांगली ताजी ताजी आणली. आता जरा 1 चिमूटभर त्यात कोथिंबीर टाकून घेते. आता कारण गरम पाणी वाचल्यामुळे लगेच त्याला उकळी आली. 1 मिनिटभर शिजून घेणार आहे मस्त असं झाकण ठेवून. आता दूध मेंढराचं काढून आणलेलं शेळ्याचं मिठ्याचं ते मोठ्याच बघल्यात गाळून घ्यायला लागतंय. तर आता मग मोकळं तापत खळा उकाळतं चांगलं मोकळं डाकळं. आणि बारक्यात म्हणलं की ते उतू आलं की मग गडबड होती खाली उतरायची. मग ह्याच्यात उतू आलं तरी पटक्याने उतू येत नाही. मग आतमध्ये मोकळं उकळत राहतं. 2 चरव्या दूध निघले, 1 तवली आणि 1 चरवी. वागूला ठेवायचं होतलं नाही. वागूला बी यंदाच लागतं घालायला दूध. ते गप्पून ओतलं मी सगळं. राखणारा लागते ना. मग काय हा मग रात्री ना. 2-3 बार बघला काय दिसतो काहीतरी हालत राहते. काय पण येते आपल्याला, येते ना. कुठं डोकार कुठं कुत्री पण येते ना, काय भटकी कुत्री. आहेत ना.
मेंढ्याचं दूध असल्यामुळे पाणी भरपूर घालायला लागतंय. आता हे कालवणाचं मस्त शिस्त या. आता चांगलं शिजलंय कालवण, खाली उतरायचंय 2 मिनिटातच. तर एक खोबऱ्याचा आपलं शेंगदाण्याचा कूट मी वाटून घेतलेला ते टाकून घेते. कोथमीर टाकून घेतली जरा. हुलग्याचं कालवण तयारच झाले. आता खाली उतरून घेतलं. मस्त बाकी अगदी बाणाने आज मोड आलेल्या हुलग्याचं कालवण बनवले मोकळ्या आकाशा खाली. तर आता बसायचे मस्त बाकी जेवायला. मी आणलं काम कसोर भाकरी घेतल्या करून. आता दूध तापाय तोपर्यंत दूध थापल आता जेवण तोपर्यंत. जेवण झालं की एक गाला दुधाचा मारला म्हणजे टेन्शन नाही. हा परत बाणाला दूध इरजून घ्यायचं. हा परत ते इरजायला व्हायला गार करायचं. परत मग गार होत नाही लवकर, उकाडतय कसला आता, हो ना. लय उकाडतय. आता किती वाढ ना. इकडं सागर आणि दादा पण आता बसले. आई सागर मला थोडी, हा तुला थोडी देणार. सागरचं कसं आहे, हा आधी सांगायचं. हा त्याला थोडी द्यायची ना. हा ना. त्याचं पोट बारीक आहे. बसतोय जेवायला, या जेवाय. गावरान ते गावरान. सागर कसं काय कालवून आजचं? एक नंबर झाले ना. मस्त बाकी झालंय आजचं हुलग्याचं कालवण. बरं आहे ना दादा. एक नंबर आहे. वाटून घातलं. टमाटे घ्या का तुम्हाला? टमाटे घे. सागर तुला दे एक दोन. 2 भांड्यात द्या पाहिजे, माझं चुकलं ना. बरं असू दे, काही नाही. चला असू द्या आता काय. हे सारतय माझ्याकडून गडबडी गडबडी. टमाटो लय भारी. मी पण खाली नाही फोड. आहे ना. सागरला बी ठेवायला जागा आहे. टमाटा बघा. काय हा भजी बनवलेली का? परत बनवू की आपण एखादी. लय दिवस झाला. सागरला बी असं अजून म्हणून खायचं चांगलं ध्यान होतं. आणि मग ते मला बनवून द्यायच लागतं त्याला. एकदम हाट घेतो तो. मग तो हाट घेतला की मला तो त्याचा हाट पुरवायच लागतोय. हुलग्याला मोड आलते म्हणून कालवण भारी झाले ना. मोड म्हणून त्याला ताकद बनवली ना. मोडाला म्हणजे लय मोठं कोमल मोठं राहतो. आणि त्याच्यात मोडाच्या कोणचं कडधान्य असलं तरी चांगलं असतं खाल्लेलं मामा. मोडाचं कालवण. नाव त्याचं मोडाचं होत. हो, कारण त्याच्यात जीवनसत्व असतं.
मोडाची भाजी ती काय असते हा आणि बघा ती मेथीची बारीक बारीक नुसतं त्याचं एवढंच असत उगावल्या म्हणायचं मातीतनं वर निघलं ते एवढं हळद टाकते दिवाळीला वाळूत हा वाळून ते वाळून भारी निघतो या भारी नुसतं बिरड कसं वावरात उगावतं घास उगावत खायला भाजी लय भारी अहो ते नुसते शेंदाव बनवतात त्याला कर्नाळ्याकडून वरण होळी ती त्या वळत असत एकाच होळला असत नाही एवढं परिसर हा त्या वर लागल्या चिचवांच्या चिचवांच्या होळ्याला आपल्या पाणी पण त्या होळीचं घार या मेंढरा जर गेली तर लय जपायला लागतं त्याच्यावर लय लिहान टाकायला लागतं लक्ष ठेवायला लागतं. नाही तर एखाद्याने आजबून केलेलं असतं ते पीक म्हणजे लय हात आपतात त्याला त्याच्यावर पेंढा टाकायचा तारटाची पोती टाकायची आणि मग त्या पेंढ्यातनं वाळू मध्ये उगावतं असं वरनं झाकण टाकल्यावर आणि मग ते बारीक बारीक त्याच्या पेंढ्या बांधायच्या उपटायचं आणि पेंढ्या बांधायच्या म्हणजे लय हा आणि मग ती टोपली न्यायची मग ते चांगलं 10 रुपयाला 5 रुपयाला आता जात माणूस असं काय करते पाणी जास्त पिते आणि जेवतोय कमी खरंय संध्याकाळचं तरी जेवतोय बरं सकाळचा तर माणूस ताक प्यायला भूक पण लागणार हा ना उन्हाळ्या दिवसामध्ये पाणी लय पिते दिवसभरात 2-3 बाटले होते ना भाजीची भाकर जिबेलाचा वारी पहिले कालवण म्हणजे हुलक्याचा मार्ग करायची कालवण करायची बाई मोडाची आमटी झाली मातीच्या भांड्यामुळे याला थोडं चव निराळ्या आल्या मटणाला आता मागच चालते नक्की तरी जरा गाय गडबड होती ना यंदाची म्हणजे कसं होतंय हिरबळ आपण कटाळलेलं बकऱ्या कोणी येऊन समजा केलं ना हा आणि हिरबळ कटाळलेलं मी बुकावी लागतात की मग म्हणजे घरी जे राहतात ते बी काय जेवत नाही डबल आम्ही सागर तेवढा त्याला खातय मामा देतात त्याला दूध पाणी भाकर ते पण नाही डबल त्याचं चालतंय पण आम्ही तिघ म्हणजे जर आम्ही नेलो तर आम्ही नेतो पण मामांचं तर काय खाणं नाही दुपारचं मामांचं कसं आहे सकाळचं जेवलं तर संध्याकाळी काय बाबा मी घेतला काय काय भाकरन ते तू बनवलेलं कालवा खरं माझं बाईचा हाताने घेऊन खातय घेतो कधी कधी खा हा, ते दुसरं नीट केलं ना सागरचं काय झालंय आता कालवण म्हणजे आजचं एकच नंबर आहे खरं बारीक झाल्या सागरला म्हणलं त्या वाड्यावर जातो आता हा, तिकडं मग काय म्हणते आई वाढला का तर ते मला म्हणतोय आय तुझं आणि आबांचं म्हणजे आपल्या दोघांचं ध्यान होतंय त्याला बस जागर मग त्याच्यामुळे मी तिकडं राहत नाही म्हणतोय भाऊ जायचं का नाही मला बी करमत नाही बरोबर मामांना बी करमणूक झाली जरा भाऊ कडं सध्या नाव नाही घ्यायचं राहू दे तुझं मला करमायचं नाही यायचं मग काय आणि त्याला करमाना तिकडं इलाचं मला धरून आणल्यागत होईल तर सदा मला वाघूला जेवण द्यायचंय अजून आता हे तरी वावरात झाड येतं समजा वावरात झाड येते एकदम नाही ना